ऑलराईट मंडळी, सध्या IPLचं सत्र सुरू असताना मराठी सिनेमासृष्टीकडनं खूप सुंदर असं टीझर ड्रॉप झालंय, ज्या सिनेमाचं नाव आहे माझी प्रार्थना. आणि हा सिनेमा येतोय 9 मेला आपल्या सगळ्यांच्या भेटीला जवळच्या सिनेमागृहात. खरं तर याचे टीझर जे आहे ते राष्ट्रीय मराठी आणि इतरही जे चॅनल्स आहे जिथे फिल्म प्रमोशनसाठी टीझर ड्रॉप केले जातात तिथे तुम्हाला 4K मध्ये नाही गवसणार फॉर सम रिझन. आणि त्याच्याचमुळे 4K शोधता शोधता यांच्या मेन चॅनलपर्यंत आपण पोहोचलो. त्याच्याचमुळे जर काही टीझर तुम्हाला पाहायचं असेल तर यांच्या थेट मुख्य चॅनलवरती जाऊन बघा, म्हणजे 4Kचा एक्सपिरियन्स तुम्हाला मिळेल. आता याच्या कास्टिंगबद्दल जर का बोलायचं झालं तर उपेंद्र लिमये आपल्याला दिसत आहेत. त्याच्यानंतर स्वतः पद्मराज नायर आणि अनुषा. या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलेलं आहे पद्मराज नायर या व्यक्तीने. आणि साऊथ इंडस्ट्रीमध्ये ऑलरेडी प्रख्यात असे दिग्दर्शक ते आहेत. आणि त्याचमुळे मंडळी, ज्यावेळेला तुम्ही टीझर पाहता तेव्हा तुम्हाला असा विश्वासच होत नाही की हा एक मराठी सिनेमा आहे. हेच जे मी वारंवार आपल्या चॅनलवरती म्हणत आलेले आहे की आता टीमला एक्सपॅन्ड करायची गरज आहे. आता नवीन व्यक्तींना इम्पोर्ट करायची गरज आहे मराठी सिनेमासृष्टीमध्ये, जेणेकरून चांगले सिनेमे बनतील. आणि त्याचंच हे उत्तम उदाहरण. टीझर जर का तुम्ही काळजीपूर्वक पाहिलं असेल तर ज्या पद्धतीचे कलर पॅलेट्स वापरलेले, ज्या पद्धतीची सिनेमॅटोग्राफी आहे, स्पेशली हा झोपडीचा तिथला जो सीन आहे कमालीचा आहे. आणि एकंदरीत तुम्हाला खूप अशा वेगळ्या पद्धतीने ही एक लव्ह स्टोरी सादर केली जाणार हे मात्र टीझरमधनं नक्कीच जाणवतंय. तर मराठी सिनेमासृष्टीमध्ये जेव्हा लव्ह स्टोरी म्हणणारच नाही, लव्ह स्टोऱ्या ज्या बनवत आलेल्या आहेत ना, त्या टिपिकल तेच कॉलेजला जाणारे ते पातळ हगवण पसरवणारे मराठी सिनेमे आपण पाहत आलेलो आहे. त्याच्याचमुळे ज्यावेळेला लव्ह स्टोरी या शब्दाने सुद्धा ना थरकाप उडतो किंवा वीट आलेला असतो किंवा नको नकोसं होतं, पण तिथेच आपल्याला ज्यावेळेला एक उत्तम मेकर येतो ना मराठी सिनेमासृष्टीमध्ये आणि तो उत्तम कलाकारांना घेतो ना, त्यावेळेला अशा पद्धतीचं सुंदर असं चित्रण आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच्याचमुळे मी भयंकर एक्सायटेड आहे या सिनेमासाठी. हा सिनेमा आपल्याला एक ग्रामीण विभागातली एक लव्ह स्टोरी दाखवू पाहतोय, जिथे प्रेम, लालसा, प्रेमातला विश्वासघात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या प्रेमाला मिळवण्याची जिद्द. तर ह्या सगळ्या विविध पैलूंना हात घालणारा हा सिनेमा ठरणार आहे. या सिनेमाच्या टीझरमध्ये ना आपल्याला काही गोष्टी ठळकपणे त्यांनी दाखवलंय की एक वर्ल्ड रेकॉर्ड कदाचित काहीतरी करणारा हा सिनेमा ठरणार आहे. सुपर कन्फ्युजिंग इट वॉज, पण आय थिंक त्याच्यातच सगळं आलं, कारण का टीझरने तुम्हाला टीज करायलाच पाहिजे, तरच त्या टीझरचं जे काम आहे ते पूर्ण झालं असं आपण म्हणू शकतो. आणि त्याच्याचमुळे इथे आपल्याला असं दिसतं की बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचं काहीतरी त्यांनी लिहिलंय बुवा. मग नक्की ते काय आणि कुणी ते बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केलंय हे सगळं आपल्याला सिनेमामधनं पाहायला मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाची भूमिका तर उपेंद्र लिमये या व्यक्तीने या सिनेमामध्ये विलनची भूमिका साकारली असं आपल्याला एकंदरीत जाणवतं. कारण ती लालसा, ती स्त्रींकडे बघण्याचा तो घाणेरडा एक चष्मा, हे सगळं आपल्याला टीझरमधनं पाहायला मिळतंय. एकंदरीत उपेंद्र लिमयेची ऑलरेडी आता मराठी सिनेमासृष्टी चांगलं ओळखते की तो कसल्या कमालीचा ॲक्टर आहे, पण त्याच्या समवेतच ऑलरेडी ॲनिमल्स सिनेमामधनं त्यांनी जे काम केलं, इतका छोटासा रोल आला, पण आज ताग्यात सुद्धा तुम्ही जर का ॲनिमलच्या टीझर ट्रेलर खाली जर पाहिलं तर तुम्हाला उपेंद्र लिमयेसाठी खास नॉन मराठी लोकांकडनं, म्हणजे अमराठी लोकांकडनं कौतुक केलेल्या कमेंट्स दिसतील. आणि तीच असते एक सच्चा कलाकाराची ताकद. किती छोटा रोल येतोय, किती मोठा रोल येतोय हे महत्त्वाचं नसतं. महत्त्वाचं हे असतं की तुमच्या वाट्याला जे आलंय ते तुम्ही किती जिद्दीने निभावता. आणि त्याच्याचमुळे उपेंद्र लिमयेसाठी मी या सिनेमासाठी खूप एक्सायटेड आहे. आणि ना या टीझरमध्ये ना कणकेच्या बाहुल्या पाहिल्यानंतर मला ना तुंबाडची आठवण आली राव. मग कुठेतरी असं वाटलं की सस्पेन्स, थ्रिल हे सगळं तर याच्यामध्ये असणारच आहे, पण मग काही हॉरर पण एलिमेंट आहे का किंवा कल्ट प्रॅक्टिसेसचं असं काही आहे का, आय डोंट नो. म्हणजे काय त्याच्या मागचं लॉजिक आहे ते बघण्यात खरंच मी खूप उत्सुक आहे. या सिनेमाचं म्युझिक दिलेलं आहे, बॅकग्राऊंड स्कोर दिलेला आहे विश्वजित सिटी यांनी, आणि कमालीचे रावते. कारण का जे एक थ्रिलिंग वाइब्स यायला पाहिजे ना टीझरमधनं, ते या आपल्याला लिटरली जाणवतंय बिकॉज ऑफ द बॅकग्राऊंड स्कोर. आणि त्याच्याचमुळे मी एकंदरीतच माझी प्रार्थना या सिनेमासाठी प्रचंड एक्सायटेड आहे. 9 मेला हा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय. बघूया नक्की काय आहे यातली स्टोरी. तर याच्यानंतर ज्यावेळेला त्यांचा ट्रेलर येईल आणि मूवी येईल त्यावेळेला आपण त्याचे रिव्ह्यू घेऊन येणारच आहोत आपल्या चॅनलवरती. तोपर्यंत डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, सबस्क्राईब टू सिटीलाईट मराठी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्लीज काळजी घ्या. आणि हो, बाय द वे, फुले नावाचा एक बॉलिवूडचा सिनेमा येतोय, त्याचाही रिव्ह्यू आपण आपल्या हिंदी चॅनलवरती लवकरच अपलोड करणार आहोत. त्या ट्रेलरचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला तेही मला तिकडे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट. ट्रिपलिंग बैठे हो, गाड़ी का नंबर नहीं रखे हो, पीछे भी गाड़ी का नंबर नहीं है, गाड़ी का नंबर नोट करो, गाड़ी का नंबर नोट करो. उसका हेलमेट का है तुम्हारा, चलान काटे इसका, लाइसेंस का है, लाइसेंस दिखाओ अपना. नीचे उतरो, नीचे उतरो. इसके ऊपर FIR कर दूंगा तुम्हारे ऊपर मैं.